बघायला पाहिजे होती. इथल्या स्थानिक लोकांची विचारणा करायला पाहिजे होती. जर त्यांच्याकडे जर काही अधिकार असले तर त्यांनी वाटण्याची सोयच केली पाहिजे. ही प्रशासनाचं काम आहे. आणि त्याला जर काही शेतकऱ्यांचं नुकसान होत असेल तर त्याचा विचार त्यांनी केला पाहिजे ना. किंवा इथली वाळू उचलली तर त्या शेजारी शेतकऱ्यांचं काहीतरी नुकसान होतच ना. काहीच विचार केलेला नाही. आणि महसूल डिपार्टमेंटने सगळ्यात महत्त्वाचं इथं वाटच बघितलेली नाही. अक्षरशः 3 किलोमीटर नदी गिरलोय आम्ही. किती? 3 किलोमीटर. त्या टोकावरनं ह्या टोकावर आलो. बरोबर आहे का? तरी बी वाट कुठंच नाही. सगळी नदी मधल्या महापूर ज्यावेळेस झालता त्यावेळेस सगळी नदी वाहून गेलेली. मध्ये रस्ताच नाही कुठं. खरवडून गेले. मला तुम्ही सांगा, सगळं खडक उघडा पडलाय. त्या खडकातनं आता ट्रॅक्टर येणार कसं म्हणा? आणि जरी आलं तरी भरून पुन्हा बाहेर निघणार कुठनं? ही काम कोणाचं होतं? का उठलं की चला 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 आणि पळा पळा पळा. बघा आज लोकांचं जवळजवळ 25 ते 30 ट्रॅक्टर आणि कमीत कमी 10-12 टिपर आहेत. ह्या लोकांचं पैसे द्यायचं कोणी? ही महसूलने दिलं पाहिजे. तुम्ही लोकांना येड्यात काढता का? नाही काढलं पाहिजे ना. सकाळी 7 वाजल्यापासून बिगर भाकरीची लोक आहेत इथं. पाणी सुद्धा नाही. बरोबर चुकीचं. आणि अक्षरशः ह्या नदीने पाणी नाही टिपका प्यायला कुठं. आणि गावात विक्रीला पाणी नाही कुठं. कसं राहील मला सांगा की लोकच मरणाची गावात आज. मग आज जर ह्या गोष्टी घडल्यात कुणामुळं तर महसूल डिपार्टमेंटने ही लक्ष द्यायला पाहिजे. ना कुठल्या लोकांचा दोष आहे ना कुठल्या गावकऱ्याचा दोष आहे किंवा येणाऱ्यांचा बी दोष नाही. पण तुम्ही अजून 2 दिवस लेट करा. आज पाऊस 4 दिवसावर आलाय. तुम्ही घरकुलं चालू जानेवारी महिन्यापासून. तुम्हाला आज कळलं का वाळू द्यायची लोकांना? रातची इंदारची वाळू इकडे तिकडे जाते ती दिसतच नाही का? ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे ना. तुम्ही आज शासन देतो म्हणून चाललंय, तुम्ही लक्ष द्याय ना. तर आज वाटच नाही तुम्हाला राहायला. राहू काय कुठनं जाणार आहे काय? हे नुसतं काय माहिती का वेड्यात काढायचं धंदे इथं लोकांची. बाकी काही सुद्धा